हा अधिकारी पुढे जेव्हा माझा मित्र झाला आणि गप्पा मारताना सहज म्हणला की मी तुमची ऑर्डर बदलून आणली होती, तर तुम्ही नाराज तर नाही ना? तर मी मनापासूनच म्हणलो की अजिबातच नाही नाराज. त्यावेळी जो फलटणचा प्रांताधिकारी होता त्याला पळापळ करून असले तर आपले प्रशासकीय किंवा राजकीय लागेबांधे वापरून हा आदेश बदलून आणायला त्याला वेळच मिळता कामा नये, की त्याला काही कल्पनाच नाही की आपली बदली होणार आहे. आणि ठाणकन त्याच्यासमोर हा बदलीचा आदेश. कार्यकर्ता म्हणून जसा मी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचं काम पाहिलं, सहभागी झालो, तिथे जास्त व्यापक लक्षात आलं की ऊसाच्या शेतकऱ्याचा ऊस कसा पळवला जातो. फलटण म्हणजे शिवाजी महाराजांचं सासर. फार मध्यरात्र उलटून गेल्यावर मला फलटणचे तहसीलदारच स्वतः उठवायला आले. प्रशासनामधलं काम चालू झालं ते अशा काहीशा अनपेक्षित आणि एका करुणात्मक कहाणीनी. सप्टेंबर 1988 प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून फलटणला जिल्हा सातारा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो. त्याच पदाला सरकारी नाव आहे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, उपविभागीय दंडाधिकारी आणि सब डिव्हिजनल ऑफिसर, उपविभागीय अधिकारी. उपविभागीय दंडाधिकारी या नात्याने काही कायदा आणि कायदा सुव्यवस्था विषयक अधिकार आणि कर्तव्य असतात, तर उपविभागीय अधिकारी या नात्याने मुख्यतः महसूल आणि त्यातली काही विकासाची कामं आणि महसूल गोळा करणे. पण दोन्हीला मिळून असा बोली मराठीतला प्रचलित शब्द आहे प्रांताधिकारी. त्यावेळी माझ्या हाताखाली 4 तालुके होते: फलटण, खंडाळा, माण आणि दहिवडी, असे 4 तालुके. IAS अधिकारी जेव्हा प्रांताधिकारी म्हणून जातो तेव्हा त्याला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणतात. हाही प्रशासनातली एक आपली पद्धत. मला फलटणचा प्रांताधिकारी कसं मिळालं ही सुद्धा गोष्ट गंमतशीरच आहे. UPSC परीक्षा घेते आणि निवड करून यादी सरकारच्या हवाली करते. केंद्र सरकार त्यातलं डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग आपापले ठरलेल्या नियमानुसार तुमची निवड कोणत्या सेवेसाठी झाली हे सांगते, की ज्यातली माझी IAS साठी. आणि मग कोणत्या राज्यामध्ये तुम्ही काम करायचं म्हणजे केडर, हेही तिथे केंद्रात ठरतं. मला मिळाला महाराष्ट्र. मग महाराष्ट्र सरकारने आता अधिकाऱ्याची नियुक्ती करायची, तर महाराष्ट्राच्या कार्यपद्धतीनुसार तो IAS अधिकारी सुपूर्द केला जातो विभागीय आयुक्तांकडे. महाराष्ट्राचे 6 महसूल विभाग आहेत. अनेक आनंदाचाच योग, आणि तो सुद्धा मी म्हणणार आहे की एक प्रकारे सरकार नावाच्या व्यवस्थेने माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास सुद्धा, ते म्हणजे मला महाराष्ट्र शासनाने पुणे विभागामध्ये सुपूर्द केलं. आणि मग आता पुणे विभागीय आयुक्तांनी मला नियुक्ती द्यायची. पुणे महसूल विभागामध्ये येतात 5 जिल्हे, त्यातल्या कोणा एका जिल्ह्यातला प्रांताधिकारी म्हणून. झालं असं की आधी 2 किंवा 3 वेगवेगळे आदेश निघाले. अमुक
ठिकाणी रुजू व्हा म्हणून. पण तिथे जो काम करणारा अधिकारी होता त्याला आता त्यावेळी बदली नको होती आणि त्याचे जे काही ओळखी असोत, संपर्क असोत, लागे बांधे असोत, हे मी कोणत्या नकारात्मक अर्थाने नाही म्हणतोय, पण ते वापरून त्या संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीचा आदेश रद्द करवून आणला होता. मला 2-3दा वेगवेगळा आदेश आता अमुक ठिकाणी रुजू आणि तो बदलला. हे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा पुढे माझी मैत्रीच आहे आणि माणूस म्हणून माझी त्यांच्याविषयी काही यत्किंचितही तक्रार नाही. उलट त्यातली एक जागा तर अशी होती की जी मुंबई कोल्हापूर महामार्गावरचं एक मुख्य ठिकाण आहे. त्यामुळे तिथे सतत एकूण मिळून आमदार, खासदार, मंत्री यांचे सतत ये जा असायचे आणि त्यामुळे तिथल्या प्रांताधिकाऱ्याला तर या लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांची नीट बडदास्त ठेवणे यासाठी खूप वेळ द्यावा लागायचा. तो त्याच्या कर्तव्याचाही भाग होता. हा अधिकारी पुढे जेव्हा माझा मित्र झाला आणि गप्पा मारताना सहज म्हणला की मी तुमची ऑर्डर बदलून आणली होती, तर तुम्ही नाराज तर नाही ना? तर मी मनापासूनच म्हणलो की अजिबातच नाही नाराज. मी उलटं म्हणलं की मला प्रशासनात काही मूलभूत प्रशासकीय काम करून दाखवायचं. राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीतले पण काही मूलभूत बदल घडवून आणून प्रशासन अधिक पारदर्शक, स्वच्छ, कार्यक्षम, लोकांना उत्तरदायी, तर ही जी प्रोटोकॉलची ड्युटी आहे, म्हणजे मंत्री, आमदार, खासदार ते रेस्ट हाऊसवर येणार, तिथे मग त्यांच्या दिमतीला बाहेर उभा पाहिजे. तर मी त्याला उलट सांगितलं की तू मला वाचवलंस त्यातून. फलटणला नियुक्ती झाली ती सुद्धा मला सांगण्यात आलं की बुवा आदल्या संध्याकाळी येऊन पुण्याचं काउन्सिल हॉल, जे विभागीय आयुक्तांचं मुख्यालय, तर तिथे तुमच्या आदेशाची प्रत घ्या आणि दुसऱ्या दिवशीचं कार्यालयीन कामकाजाची वेळ सुरू होताना फलटणला दाखलून तो आदेश फलटण प्रांताधिकाऱ्याला दाखवून सांगा की आता कार्यभार तू माझ्याकडे सोपवायचा आहे. असं सांगण्यामागचं प्रशासकीय कारण की त्यावेळी जो फलटणचा प्रांताधिकारी होता त्याला पळापळ करून असले तर आपले प्रशासकीय किंवा राजकीय लागेबांधे वापरून हा आदेश बदलून आणायला त्याला वेळच मिळता कामा नये, की त्याला काही कल्पनाच नाही आहे की आपली बदली होणार आहे आणि ठाणकन त्याच्यासमोर हा बदलीचा आदेश. तर मी तो आदेश घेऊन अर्थात फलटणला पोचलो माझ्या मोटरसायकलवर. माझी योजना होती की आज जाऊ, चार्ज घेऊ आणि 1-2 दिवस काम करून जी सुट्टी येते तर आपण परत येऊ आणि मग मागणं सगळं सामान बांधून जाऊ. त्यामुळे मी रुबाबात मोटरसायकलवरनं फलटणला पोचलो आणि अगदी सरकारी कामकाजाची वेळ म्हणजे सकाळचे 10 सुरू होणार होती. किती योग जुळून आले सगळे छान आणि आनंदाचे. फलटण माझं आजोळ आहे. अगदी नेमकेपणाने सांगायचं तर आजोळ म्हणजे माझ्या आईचे आईवडील मूळचे अकलूजचे. तेही पुढे माझ्या गोष्टीत येणार आहे. पण माझे आजोबा फलटणच्या साखर कारखान्यामध्ये नोकरीला होते आणि आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही सगळे मामा माम्या, मावशा, भाऊ बहिणी सगळे आजी आजोबांच्याकडे लहानपणी जमायचो आणि सॉलिड धुमाकूळ घालायचो. सगळे लहानपणचे आनंदाचे दिवस. फलटणबद्दलच मनात प्रेम. आजोळ आणि दिवाळीच्या सुमाराला साखर कारखान्याचा सीझन चालू होतो ना. लहानपणी हे सगळं कुठं माहिती असतं, पण बैलगाड्यांच्या मध्ये ऊस भरून त्या गाड्या कारखान्याच्याकडे निघाल्या की त्या गाड्यांच्या मागनं लपत छपत जात त्या गाडीमधनं एखादी ऊसाची कांडी बाहेर काढायची आणि तो गाडी चालवणाऱ्या गाडीवानाचं लक्ष आहे की टार्गेट कार्टी मागं लागलेली आहेत. असंच पुढे अर्थात मी गमतीने म्हणालो की एक कार्यकर्ता म्हणून जसा मी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचं काम पाहिलं,
सहभागी झालो तिथे जास्त व्यापक लक्षात आलं की ऊसाच्या शेतकऱ्याचा ऊस कसा पळवला जातो. पण ते फलटणलाही साखर कारखाना होता, श्रीराम सहकारी साखर कारखाना, असा आजोळसुद्धा. शिवाय फलटणबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर की जो मला वाटतं की सर्वच मराठी माणसं काय उद्या सगळ्या भारताच्याही मनात असला पाहिजे, असावा. कारण एक म्हणजे फलटण म्हणजे शिवाजी महाराजांचं सासर. फलटणचे नाईक निंबाळकर म्हणजे शिवाजी महाराजांचे व्याही, महाराजांच्या पत्नी सईबाई म्हणजे संभाजीची आई, फलटणच्या नाईक निंबाळकर. ते एक आपलं भावनिक नातं आहे, ते सखोल आहे आणि माझ्याही मनात त्याच्याबद्दलचा नितांत आदरही आहे. ते फलटण. शिवाय आधुनिक स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा 42ची चळवळ, क्रांतिसिंह नानासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली झालेली, जिला पत्री सरकार म्हणतात, ती चळवळ, की ज्या चळवळीमध्ये यशवंतराव चव्हाण सहभागी होते आणि फलटण होतं संस्थान. तिथे असायचा ब्रिटिश प्रतिनिधीची देखरेख. पण त्याही काळातल्या नाईक निंबाळकरांनी स्वातंत्र्य लढ्यालाही छुपा पाठिंबा देऊन हे पत्री सरकारचे क्रांतिकारक तिकडं फलटण संस्थानामध्ये आश्रयाला लपायला यायचे, त्यांना नाईक निंबाळकरांनी संरक्षण दिलं होतं. आणि फलटण यशवंतराव चव्हाण साहेबांचा सुद्धा सासर. जे अत्यंत आदरणीय अशा वत्सल वेणूताई म्हणजे सौभाग्यवती, यांचं माहेर फलटण. माझी तर पुढे काम करताना वेणूताईंचे बंधू बाबासाहेब मोरे, अत्यंत सात्विक, एकदम साधा माणूस आणि कसलाही कुठे असा काही तोरा गर्व नाही की मी कोणी माहिती आहे का. अशी छान मला ऋणानुबंध त्यांच्याशी तयार झाले. पुढे खूप तऱ्हांचे खूप ऋणानुबंध वाढत गेले. अशा फलटणलाच उलट मला पहिली नियुक्ती पण मिळाली. फक्त त्यामध्ये एक अल्पशी बोच आहे खरं, की खरंच फलटणच्या प्रांताधिकाऱ्याला कल्पनाच नव्हती की आत्ता आपली बदली नादेशन आपल्याला चार्ज सोडावा लागणार आहे. कदाचित असं समजू की त्याला राजकीय किंवा प्रशासकीय गॉडफादर नव्हते आणि आधी कल्पनासुद्धा नाही. महिना सप्टेंबर, तर त्याच्या कन्या 10वी-12वीत होत्या. मलासुद्धा हे दुःख वाटत होतं. फक्त माझंही काम की हा आलेला आदेश आहे आणि हा मी बस सॉरी पण हा देऊन आता मला चार्ज घ्यायचा आहे. मी म्हणेन की त्या प्रांताधिकाऱ्याच्या सुद्धा मनाचा आणि वागण्याचा एक मोठेपणा आणि शालीनता आहे की त्यांनी ते लक्षात घेतलं. कार्यभार माझ्याकडे सोपवला, सरकारी आवश्यक त्या कागदपत्रांवर सह्या झाल्या आणि मग तो त्याच्या खुर्चीत उठून मी तिथे एवढं सगळं असून मला हा म्हणाला की माझ्या घरीच चला जेवायला. मी गेलो, पण त्याच्या सौ नाराज होत्या. माझं म्हणणे बरोबर होती नाराजी, आणि ते थोडं मला त्याचा त्रासही होत होता. पुढे खरं काम करतानाही मला लक्षात आलं की हा अधिकारी काम चांगलं करणारा, कामाची समज असलेला अधिकारी असला पाहिजे. चर्चेमध्ये मी विचारलंसुद्धा की मला काम सांभाळतानाच्या दृष्टीने बुवा अनुभवाच्या आधारावर काही तुझ्या टिप्स आहेत का, काही मला सूचना किंवा आपल्या बुवा ऑफिसातले, आणि फलटण तहसीलदारचं ऑफिस समोरच होतं, ते एकूण बुवा ज्यांच्यावर भरोसा टाकावा, ज्यांना कामातलं समजतं असे कोण, ज्यांना समजत नाही असे कोण, आणि आत्ताचे मुख्य कोणते मुद्दे आहेत की जिकडे मी लक्ष दिलं पाहिजे. पुढे सुदैवाने त्या अधिकाऱ्याला साताऱ्याच्या कलेक्टरांनीच आपल्याकडे घेतलं. तो चांगला आहे हे पाहून, जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर. ते मलाही लाभलेले पहिले कलेक्टर SL कुलकर्णी सर होते. पुन्हा एक प्रकारे मी म्हणणारे माझं भाग्यच की ते अतिशय सात्विक, शालीन, प्रशासनाची पण ज्यांना उत्तम समज आणि
त्यांच्या हाताखाली फलटणचा प्रांताधिकारी म्हणून काम करताना अर्थातच मला खूप काही शिकायला मिळालं. तर जी माझी योजना होती की आज चार्ज घेऊ, संध्याकाळी मोटरसायकलनी परत येऊ, तर त्या दिवशी चालू झाला तुफान पाऊस. इतका तुफान की फलटणकडे येणाऱ्या रस्त्यांवरनं लोंढेच्या लोंढे व्हायला लागले, रस्ते बंद. मला जर फलटणकडनं लोणंदवरनं पुण्याकडे यायचं असेल तर त्या फलटण लोणंद रस्त्यावरच प्रचंड मोठे लोंढे आता जाताच येणार नाही आहे, त्यामुळे आता राहिलंच पाहिजे. आणि अर्थातच प्रांताधिकाऱ्यापाशी तर मी कधीच आग्रह धरला नाही की सरकारचे जे अधिकृत क्वार्टर असतं ते कधी मोकळं करतोयस. तर मी फलटणच्या रेस्ट हाऊसवर राहिलो. तिथेसुद्धा फार मध्यरात्र उलटून गेल्यावर मला फलटणचे तहसीलदारच स्वतः उठवायला आले आणि चालू असलेल्या तुफान पावसामध्ये एका गरीब वस्तीच्या झोपडीवर झाड कोसळलं होतं आणि 5 माणसं त्याखाली गेली. झाड कोसळलं, त्याच्यात भिंती कोसळल्या आणि त्याखाली दबून 5 माणसं गेली. अर्थातच प्रशासन व्यवस्थेचं काम आहे की ताबडतोब आणि दिवस एका रात्र न पाहता मदतीलाही धावून जा, होणारी सर्व मदत आणि अडचण दूर करायला मदत करा. तसे आम्ही रात्री गेलो. त्या रात्री तुफान पावसामुळे फलटणमध्ये एक सर्कस चालू होती, तिचे तंबू फाटले, वादळी वाऱ्याने उडूनही गेले, पिंजरे तुटले आणि सर्कसीतले काही प्राणी सुटले आणि ते फलटणच्या रस्त्यांवरनंही. आम्हाला प्रशासन व्यवस्था म्हणून तेही हाताळावं लागलं. यातली जी पहिली दुर्घटना आहे ती मानवी अस्तित्वाची सुद्धा एक करुण अशी कहाणी आहे. झाड कोसळलं आणि कोसळलेल्या त्यामुळे भिंत कोसळली आणि 5 जण दबून गेले. तर सरकारी योजना आहे की मागे राहिलेल्या वारसांना आता त्यांचं जीवन उभं करायला मदत व्हावी म्हणून काही निधी द्यायचा. तो सुमारे 5 लाख रुपयांचा होता आणि प्रशासन म्हणून आमचं काम होतं की शोध घ्यायचा आहे की आता यांचे वारस कोण. तर ते सगळ्या रेकॉर्डनुसार शोधायचं आहे. तर दिसून आलं की एकच मुलगा आहे आणि तो कुर्ल्याला असतो, मुंबईत कुर्ल्याला असतो. हे सगळं पुढे यथावकाश, पण आम्ही संपर्क केला. तो मुलगा मी पाहिलासुद्धा समोर जेव्हा आला, असा काहीसा हरवल्याचे भाव होते त्याच्या चेहऱ्यावर. मी समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो की अपघाती पद्धतीने आपले वडील गेले याचा काही फटका, दुःख आणि त्यांनी तो असा हल्ल्यासारखा आहे का, म्हणून त्याला प्रेमाने समोर बसून एक चहा कॉफी तुला काय हवी असं बोलून मी जरा समजून घेत होतो. पण त्यामधून समोर आलं की याची आई हा मुलगा लहान असतानाच गेली होती आणि वडिलांनी एक दुसरं लग्न केलं आणि त्या नादात या मुलाला सोडून दिलं होतं. आणि तो मुलगा जीवनाची धडपड करत तिकडे कुर्ल्याला काहीतरी करून जगायचा प्रयत्न करत होता. खरं म्हणजे की मग आता तो वडिलांपासून दुरावलेला, आईपासून हरवलेला, म्हणून ज्याच्या चेहऱ्यावर असे गलबलून यावं असं एक अस्वस्थता होती आणि घडलेली खरी शोकात्मक कहाणीच की अपघातामध्ये ते वडील, त्यांची आत्ताची पत्नी की जी मग या मुलाची सावत्र आई आणि आणखी काही गेले, पण नुकसान भरपाई मात्र या मुलाला मिळाली. या मुलाचं पुढे आयुष्य उभं राहिलं असावं अशी माझी प्रार्थना आहे. पण प्रशासनामधलं काम चालू झालं ते अशा काहीशा अनपेक्षित आणि एका करुणात्मक कहाणीनी. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.